हॅलो, आज मी बनवणार आहे आलू मेथी पराठा. तर बघा, मी मेथी पहिली धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे. आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मेथी टाकली आहे, चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि पीठ आणि मेथी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा. बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि बटाटे किसून घेते, म्हणजे बटाटा अख्खा लागणार नाही पराठा लाटताना. आता मी त्यात टाकते मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीरने पराठ्याची चव अप्रतिम लागते. तर तुम्ही भरपूर अशी कोथिंबीर टाका. आता मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपण जसं पीठ मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं. आता मी पराठा लाटायची तयारी केलेली आहे. छान असा पिठाचा गोळा घेतलेला आहे. त्याला मी एक वाटी बनवून त्यामध्ये मी बटाट्याचं सारण भरत आहे. तुम्ही बघू शकता, अशा किनारी जवळ घेऊन त्याची छान असा गोळा तयार करून घेणार आहे. हा गोळा पिठामध्ये डीप करून त्याला हाताने प्रेस करून घेणार आहे, म्हणजे आतलं बटाट्याचं सारण हे चारही बाजूला व्यवस्थित पसरेल. आणि मी हलक्या हाताने थोडंसं पराठा लाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, माझा पराठा लाटून झालेला आहे. आणि बघू शकता, पूर्ण मेथी चारी बाजूला व्यवस्थित पसरली गेलेली आहे. तवा तापलेला आहे, तव्यात तेल टाकूया, पराठा टाकूया. आता बघा, पराठा छान दोन्ही साईडने खरपूस गोल्डन कलरचा होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया आणि पराठा फुगला की समजायचा आपला पराठा एक नंबर झालेला आहे. तर तुम्ही बघा, आता मी छान असा व्यवस्थित परतून तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असा मी भाजून घेते. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही बघू शकता, माझा पराठा छान असा फुगलेला आहे. मी त्याला प्रेस करून व्यवस्थित चारी बाजूने दाबून घेत आहे. आता बघा किती छान दिसतोय. अशा प्रकारे मी सर्व पराठे लाटून घेते. छान असे पराठे लाटून झालेले आहेत. आता तुम्हाला मी एक पराठा खोलून दाखवते. तुम्ही बघा, पूर्ण बटाट्याचं सारण मसाला पूर्ण किनारीपर्यंत गेलेला आहे आणि छान अशी कोथिंबीर हिरवीगार त्यामध्ये दिसत आहे बघा. आणि दह्याबरोबर गरम गरम सर्व करायचं. थँक्यू फॉर वॉचिंग.